method of carboxylic acid. In that lecture, we have discussed 3 methods in detail. Now today's lecture, we have discussed some MCQs on that part. See, one by one. First one, 2-methyl-butanoic acid can be prepared in a single step form. Question असा आहे, 2-methyl-butanoic acid, 2-methyl-butanoic acid can be prepared in a single step from. खाली आपल्याला ऑप्शन दिलेत पहा, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, ब्युटरॉल्डिहाइड, ॲसिटोन and last one is the 2-methyl-butyraldehyde. असे एकूण आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. स्टुडंट, प्रिव्हियस लेक्चरच्या नॉलेजनुसार आपण या ठिकाणी पाहिले की प्रायमरी अल्कोहोलचं ज्यावेळी आपण ऑक्सिडेशन करतो त्यावेळी आपल्याला अल्डिहाइड तयार होतं आणि अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतं की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन रिॲक्टंट अँड द प्रोडक्ट आर सेम. मीन्स आपल्याला स्टार्टिंग मटेरियल हा अल्डिहाइड पाहिजे आणि ज्याच्यामध्ये जितके कार्बन ॲटम्स हे प्रोडक्टमध्ये आहेत तेवढेच कार्बन ॲटम्स हे आपल्याला रिॲक्टंटमध्ये सुद्धा असायला हवे. नाव फर्स्ट ऑप्शन इज टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. नाव वी नो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल डज नॉट अंडरगोज इझिली ऑक्सिडेशन. टर्शरी ब्युटिल अल्कोहोलमध्ये इझिली ऑक्सिडेशन होत नाही कारण त्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम हा काय आहे, ॲब्सेंट आहे. नेक्स्ट वन काय म्हटलं आपण, ब्युटरॉल्डिहाइड. दिस ब्युटरॉल्डिहाइड कंटेन्स 4 कार्बन ॲटम्स बट इन दिस केस 2-methyl. देयर इज नो सबस्टिट्यूएंट इज द प्रेझेंट इन दॅट ऑप्शन. सो ऑप्शन नंबर बी इज ऑल्सो कॅन्सल. ऑप्शन नंबर सी 4 ब्युटॅनोन की ज्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत आणि ब्युटेनोन म्हणजे 2 नंबरच्या कार्बनला फंक्शनल ग्रुप C+O म्हणजे ब्युटॅनोन आहे. ब्युटॅनोनचं ऑक्सिडेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो, मात्र त्याच्यामध्ये कार्बनची संख्या ही काय होत असते, रिड्यूस होत असते. त्यामुळे ऑप्शन नंबर सी हा सुद्धा काय आहे, इनकरेक्ट आहे. ऑप्शन नंबर बी काय आहे पहा, CH3 CH2 CH CH3 CHO. In this reaction, in this starting material, when we oxidize this compound, we get carboxylic acid and having name 2-methyl-butanoic acid. Means option number D is the correct for question number 1. म्हणजे 1 साठी ऑप्शन नंबर डी हा काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट वन पहा क्वेश्चन काय आहे. पुढचा क्वेश्चन असा आहे या ठिकाणी, हायड्रॉलिसिस ऑफ अल्किल सायनाइड. हायड्रॉलिसिस ऑफ अल्किल सायनाइड विल गिव्ह डॅश डॅश. अल्किल सायनाइडचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय तयार होईल पहा. अल्किल सायनाइड आर C≡N on hydrolysis means addition of water molecule in presence of acid. Now previous lecture theory we can conclude that when we hydrolyze alkyl cyanide, first of all it gives amide, which on further hydrolysis it gives carboxylic acid having formula RCOOH. This one is the carboxylic acid. So which option is the correct from 4 option? Option number A carboxylic acid, option number B aldehyde, option number C ketone, option number D ester. So option number A is the correct for question number 2. 2 नंबर क्वेश्चन साठी ऑप्शन नंबर ए हा काय आहे या ठिकाणी करेक्ट आहे. कारण आपण ज्यावेळी अल्किल सायनाइडचं हायड्रॉलिसिस करणार आहोत त्यावेळी आपल्याला सुरुवातीला काय तयार होतो, अमाइड, आणि अमाइडचं हायड्रॉलिसिस करून आपल्याला काय तयार होतो, RCOOH. So the option number A is correct for question number 2. Question number 2 साठी ऑप्शन नंबर ए हा काय आहे या ठिकाणी करेक्ट आहे. Now next one, third question. Third question काय आहे बा, which of the following on hydrolysis form propionic acid.
खालीलपैकी असं कोणतं कंपाऊंड आहे की ज्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला प्रोपॅनॉइक ॲसिड तयार होईल. नाव प्रोपॅनॉइक ॲसिड हॅविंग फॉर्म्युला CH3 CH2 COOH. Now when we hydrolyze the alkyl cyanide, first of all for amides which on hydrolysis it gives acid and the number of carbon atoms present in the reactant and the product are same, so choose the option in that number of carbon atoms are equal to the propionic acid. असा ऑप्शन निवडा की ज्याच्यामध्ये काय असतील प्रोपियोनिक ॲसिड मध्ये जे काही 3 कार्बन आहेत तेवढेच कार्बन हे रिॲक्टंट मध्ये असले पाहिजे म्हणजे स्टार्टिंग मटेरियल मध्ये. ऑप्शन नंबर काय असेल हा पहिला ऑप्शन आहे इथिल सायनाइड. सेकंड वन इज द मिथिल अल्कोहोल. थर्ड वन इज द इथिल अल्कोहोल अँड लास्ट वन इथिल अमाइड. हे आपल्याला असे ऑप्शन. मग आता मला सांगा याच्यापैकी 3 कार्बन असणार याचा ऑप्शन कुठला आहे. ऑप्शन नंबर ए की ज्याच्यामध्ये सायनाइडचं हायड्रोलिसिस करून आपल्याला काय तयार होईल CH3CH2COOH मीन्स प्रोपॅनॉइक ॲसिड. सो द ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 साठी कोणता ऑप्शन करेक्ट आहे. ए हा त्या ठिकाणी ऑप्शन नंबर करेक्ट आहे. त्याच्या पुढचा नेक्स्ट काय आहे बा या ठिकाणी रिॲक्शन दिली आपल्याला. काय दिली आहे रिॲक्शन आणि रिॲक्शन मध्ये काय रिॲक्शन येत आहे ती बोर्डवरती लिहिली बा. बेन्झॉइल क्लोराइड बेन्झीन COCl on hydrolysis it gives benzoic acid COOH plus HCl. The above reaction is carried out in the presence of. ही जी काही रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये बेन्झॉइल क्लोराइडचं कन्वर्जन हे बेन्झॉइक ॲसिडमध्ये होते. मग हे कशाच्या प्रेझेन्समध्ये होते कोणता कॅटलिस्ट या ठिकाणी वापरला जातो. नाउ when we complete the reaction or conduct the reaction benzoic chloride on hydrolysis it produce benzoic acid and the HCl. This excess of HCl is neutralized by the base and out of 4 option pyridine is the base. या ठिकाणी जे काही ह्या रिॲक्शन मध्ये HCl तयार होईल ते HCl न्यूट्रलाइज करण्यासाठी काय वापरावा लागतो बेस. आणि आपल्याला खाली 4 ऑप्शन दिले. ऑप्शन नंबर ए पायरिडीन, ऑप्शन नंबर बी बेन्झीन, ऑप्शन नंबर सी डेक्स्ट्रीन, ऑप्शन नंबर डी क्लोरीन. याच्यापैकी ऑप्शन नंबर ए म्हणजे पायरिडीन हा बेस आहे की जो वापरल्यानंतर पायरिडीन हे HCl काय केलं जातं न्यूट्रलाइज केलं जातं. सो द ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 4. 4 साठी आन्सर काय आहे ए हे त्या ठिकाणी करेक्ट आहे. नाउ नेक्स्ट वन फिनील मिथॉक्सी बेन्झोएट C2H5 on heating with dilute H2SO4 produces इथॉक्सी बेन्झोएट याचा आपण ॲसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर काय प्रोडक्ट मिळेल हे विचारले. ऑप्शन काय आहेत बेन्झोइक ॲसिड अँड इथिल अल्कोहोल, बेन्झीन अँड इथिल अल्कोहोल, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड अँड इथिल अल्कोहोल, बेन्झोइक ॲसिड अँड मिथिल अल्कोहोल. Our previous knowledge of the theory, when we hydrolyze the ester, it gets carboxylic acid and the alcohol. आपण जी काही क्लास लेक्चरमध्ये याची क्विक रिव्हिजन पाहिली त्या रिव्हिजनमध्ये असं पाहिलं की आपण ईस्टरचं आपण 2 प्रकारे हायड्रोलिसिस करतो. फर्स्ट वन इज द ॲसिड हायड्रोलिसिस, सेकंड वन इज द अल्कलाइन हायड्रोलिसिस. नाउ व्हेन वी टेक द ॲसिड हायड्रोलिसिस ester forms benzoic acid and the ethyl alcohol. How is it? करून बघूया रिॲक्शन हा. PH means benzene ring, C2H5 reacts with dilute H2SO4. It gives dilute in H2SO4 and HOH. H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये वॉटरची ॲडिशन केली. नाउ हियर PHCOOH plus HOC2H5. This one is the
बेन्झॉइक ऍसिड. हे काय क्रिएट झालंय? बेन्झॉइक ऍसिड. दिस वन इज द इथिल अल्कोहोल. सो विच ऑप्शन इज द करेक्ट? ऑप्शन नंबर ए, लाईक बेन्झॉइक ऍसिड अँड इथिल अल्कोहोल. हे त्या ठिकाणी काय आहे? करेक्ट आहे. सो ऑप्शन ए इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 साठी ए हा ऑप्शन काय आहे या ठिकाणी? करेक्ट आहे. देन नेक्स्ट पुढचा पाहूया आपण काय आहे का. क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे या ठिकाणी पहा. विच ऑफ द फॉलोइंग अंडरगोज हायड्रॉलिसिस when dissolved in water to give carboxylic acid? Which of the following undergoes hydrolysis when dissolved in water to give hydrolysis? खालीलपैकी असे कोणते कंपाऊंड्स आहेत की ज्याच्यामध्ये हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड हे मिळेल? ऑप्शन नंबर ए काय आहे पहा. सोडियम ॲसिटेट CH3, COO NO- असतो आणि Na+ असतो. Which on hydrolysis it forms CH3 COOH plus NaOH. सेकंड वन आहे पहा ॲसिटामाइड CH3 CONH2 plus acid hydrolysis it gives CH3 COOH plus NH3. ऑप्शन नंबर सी आहे बोथ ए अँड बी. ऑप्शन नंबर डी आहे मिथिल बेन्झीन. आता आपल्याला मिथिल बेन्झीनचं आपल्याला हायड्रोलिसिस करून कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो का? नाही मिळतो. म्हणजे आपल्याला ज्यावेळी सोडियम ॲसिटेट आणि क्लोमाइडचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड प्रिपेअर होतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए सुद्धा करेक्ट आहे, ऑप्शन नंबर बी सुद्धा करेक्ट आहे. सो द ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट, बोथ ए अँड बी. So option number C is the correct for question number 6. Question number 6 साठी ऑप्शन नंबर किती करेक्ट आहे? सी हा काय आहे त्या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट वन 7 नंबर क्वेश्चन. 7 नंबरचा क्वेश्चन आहे पहा या ठिकाणी. ॲसिटिक ॲसिड विल बी ऑब्टेन ऑन ऑक्सिडेशन ऑफ. ॲसिटिक ॲसिड विल बी ऑब्टेन ऑन ऑक्सिडेशन ऑफ डॅश डॅश. खालीलपैकी कशाचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला ॲसिटिक ॲसिड या ठिकाणी तयार होईल? ऑप्शन आहेत इथेनॉल, प्रोपॅनॉल, मिथॅनॉल, ग्लायकोजन. ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे CH3 COOH. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स? 2. So the reacting compound or the starting material also it gives the 2 carbon atoms which produces acetic acid. See the reaction when we take ethyl alcohol CH3 CH2OH on oxidation by using either acidified K2Cr2O7 or the KMnO4 or nitric acid etc. या कॉमन ऑक्सिडायझिंग एजंट पैकी कोणताही एक ऑक्सिडायझिंग एजंट वापरून तुम्ही याचं ऑक्सिडेशन केलं. फर्स्ट ऑफ ऑल इट फॉर्म्स acetaldehyde. It on further oxidation it gives CH3 COOH means acetic acid. Now second option is the propanol and the propanol contains 3 carbon atoms. So it produces propanoic acid. So the option number B is incorrect. Methanol it contains only 1 carbon atoms. So it does not form the acetic acid. So the option number C is also incorrect. Option number D glyoxal की ज्याच्यामध्ये 2 अल्डिहाइड असतात and which not produces the only acetic acid. So the option number A ethanol is the correct for question number 7. Question number 7 साठी ऑप्शन नंबर किती करेक्ट आहे? ए की ज्याच्यामध्ये ऑप्शन आहे इथॅनॉल की जे काय करतात 2 कार्बन कंटेंट केलेले असतात. ना ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट गिव्ह कार्बोक्सिलिक ॲसिड ऑन ऑक्सिडेशन? विच ऑफ द
फॉलोइंग विल नॉट गिव्ह कार्बोक्सिलिक ॲसिड ऑन ऑक्सिडेशन. ऑप्शन असे आहेत ॲसिटोनायट्राइल. ऑप्शन ए आहे ॲसिटोनायट्राइल, बी आहे प्रोपॅनोन, सी आहे इथॅनॉल, डी आहे इथॅनॉल. आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे की खालीलपैकी कोणतं कंपाऊंड हे कार्बोक्सिलिक ॲसिड देत नाही. ऑप्शन नंबर ए म्हटलं आपण ॲसिटोनायट्राइल. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी म्हटलं आपण प्रोपॅनोन. ऑप्शन नंबर सी म्हटलं आपण इथॅनॉल. ऑप्शन नंबर डी म्हटलं आपण इथॅनॉल. आता याच्यामध्ये ॲसिटोनायट्राइल हे जे काही आहे याचं ऑक्सिडेशन करून आपल्याला काय मिळत नाही, कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याच्यापासून मिळतो, पण ते कसं, हायड्रॉलिसिस करून. हे जे काही कंपाऊंड्स आहेत, प्रोपॅनोन असेल, इथॅनॉल असेल किंवा इथॅनॉल असेल, याचं आपण ऑक्सिडेशन करू शकतो. काय करू शकतो, ऑक्सिडेशन बाय युजिंग कॉमन ऑक्सिडायझिंग एजंट और क्रोमियम ट्रायऑक्साइड और PCC मीन्स पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट. हे वापरून आपण त्या ठिकाणी त्याचं ऑक्सिडेशन करू शकतो. मात्र ॲसिटोनायट्राइल की ज्याच्यामध्ये C∼N नायट्राइल हा फंक्शनल ग्रुप आहे आणि ज्याचं काय करावं लागतं, ॲसिड हायड्रॉलिसिस. त्यावेळी आपल्याला काय तयार होतो, कार्बोक्सिलिक ॲसिड. सो द ऑप्शन नंबर ए ॲसिटोनायट्राइल इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 8 साठी ए हा ऑप्शन काय आहे या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट आहे बा ॲसिटोनायट्राइल ऑन हायड्रॉलिसिस. पुढचा क्वेश्चन आहे बा ॲसिटोनायट्राइल ऑन हायड्रॉलिसिस. ॲसिटोनायट्राइल ऑन हायड्रॉलिसिस इट गिव्स व्हॉट. आता आपण ही रिॲक्शन करून पाहू. ॲसिटोनायट्राइल मीन्स CH3C∼N on hydrolysis means addition of water molecule in presence of acid. So addition of water molecule in presence of H+ ions. Acid gives H+ ions. So here we can write H+ ions. So first of all for CH3 C OH double bond NH. It undergoes tautomerism. It gives CH3 C double bond O NH2, which on acid hydrolysis it gives CH3 C double bond O OH, acetic acid. So the option number A acetic acid is the correct. ॲसिटोनायट्राइलचं हायड्रोलिसिस केलं की काय मिळते आपल्याला, ॲसिटिक ॲसिड. ऑप्शन नंबर बी आहे प्रोपॅनॉइक ॲसिड. याच्यामध्ये 2च कार्बन आहेत. प्रोपॅनॉइक ॲसिडमध्ये 3 कार्बन असतात, म्हणजे प्रोपॅनॉइक ॲसिड हे इनकरेक्ट आहे. फॉर्मिक ॲसिड कंटेन्स ओनली 1 कार्बन ॲटम्स, सो दॅट्स वाय फॉर्मिक ॲसिड इज ऑल्सो इनकरेक्ट अँड नन ऑफ दिस. मग ह्या ऑप्शनपैकी आपण सॉल्व केलेल्या रिॲक्शनवरून जे काही उत्तर येते ते काय आहे, ॲसिटिक ॲसिड अँड हॅव्हिंग ऑप्शन नंबर ए. सो द ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 9 साठी ए हा काय ऑप्शन हा करेक्ट आहे. नेक्स्ट रिॲक्शन आहे किंवा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे का, द कंपाऊंड डी ऑन हायड्रॉलिसिस फॉर्म ॲसिटामाइड which on further hydrolysis gives acetic acid and ammonia. The compound D is. Question असा आहे, D on hydrolysis gives acetamide, which on acid hydrolysis it gives acetic acid and ammonia. So the what is the compound of D? ऑप्शन आहेत या ठिकाणी पहा, ॲसिटिक ॲसिड, ॲसिटाल्डिहाइड, मिथिलामाइन आणि फॉर्मिक ॲसिड. याच्यापैकी ऑप्शन आपले असे आहेत, मिथिल सायनाइड, इथिल आयोडाइड, इथिल अल्कोहोल आणि सोडियम इथॉक्साइड. ॲसिटिक ॲसिड तयार करायचं ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असा आहे, CH3C double bond OH. So how many carbon atoms are present in that compound? 2. So
So the also compound contains 2 carbon bonds, 2 carbon atoms. We know your previous lecture theory, when we hydrolyze the nitriles, first of all it gives amide and then on hydrolysis it gets the carboxylic acid. So we write the equation. When we take here D is equal to methyl cyanide on hydrolysis means addition of water molecule in presence of H plus ions of the acid. So here for CH3 COH double bond NH, it undergoes tautomerism to form CH3 C double bond O NH2. Amide on further hydrolysis it gives CH3 C double bond O OH plus ammonia. That one is the acetic acid and this one is the ammonia. So the option number A, acetonitrile or the ethane nitrile or the methyl cyanide is the correct option for question number 10. 10 साठी किती क्वेश्चन कोणता ऑप्शन करेक्ट आला? A is the correct for question number 10. नेक्स्ट क्वेश्चन आहे का हायड्रॉलिसिस ऑफ ॲसिटामाइड. ॲसिटामाइडचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर काय होईल? ॲसिटामाइडचा फॉर्म्युला आहे CH3 C double bond O NH2 on hydrolysis means addition of water molecule in presence of H plus ions. So this NH2 replaced by OH group, so it gets CH3 C double bond O OH plus NH3. So option number, which option is the correct? Option number A, acetic acid, B, acetaldehyde, C, methylamine, D, formic acid. So the option number A, acetic acid is the correct for question number 11. आणि याच्यासाठी 11 साठी A हा क्वेश्चन काय आहे त्या ठिकाणी ऑप्शन नंबर ए हा त्या ठिकाणी करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे when Grignard reagent is treated with dry ice the product obtained is. आता याच्यामध्ये आपला हा जो काही पुढचा क्वेश्चन आहे याच्याशी थोडीशी रिलेटेड थेरी ही 11th स्टँडर्डमध्ये, त्यामुळे थोडं तुम्ही वाचून पाहिजे बरोबर आहे. आणखीन त्याच्या खाली प्रश्न आहेत. हे जे काही खालचे प्रश्न आहेत आता ते तुम्ही काय करायचे असाइनमेंटसाठी घ्यायचे. त्याच्या खालचे प्रश्न आहेत 1 2 3 ते काय करायचे तुम्ही असाइनमेंटसाठी घ्यायचे. नाही सुटले काही अडचण आली तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये काय करायचं आहे विचारायचं किंवा मग तुम्ही मला पर्सनल फोन करून सुद्धा विचारू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण या पॉईंटपर्यंत काय काय पाहिले तर कार्बोक्सिलिक ॲसिड प्रिपेअर करण्याच्या 3 मेथड या मेन पाहिल्या. कोणकोणत्या 3 मेथड पाहिल्या? पहिली प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फ्रॉम nitriles and amides which on hydrolysis it gives the carboxylic acid. Second one acyl chloride and acid anhydride की ज्याच्यामध्ये पण आपण काय केलं हायड्रॉलिसिस केलं. थर्ड वन फ्रॉम ईस्टर की ज्याच्यामध्ये 2 मेथड पाहिल्या. फर्स्ट वन बाय ॲसिड हायड्रॉलिसिस ऑफ ईस्टर, सेकंड वन इज द अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ ईस्टर. या 3 मेथडवरती आपण हे प्रश्न सॉल्व केलेले आहेत. त्याचबरोबर डिस्कस केलेत. याच्यासाठी अजून असाइनमेंट मी देत राहील. त्याचबरोबर तुम्ही बाजारात जी काही वेगवेगळी पुस्तके मिळतात ती वापरून सुद्धा काय करायचे त्यातले MCQ सोडवायची प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिसनंच आपल्याला काय येतं याच्यामध्ये स्पीड मेंटेन होतं. त्यामुळे नेहमी काय ठेवायची प्रॅक्टिस ठेवायची. सो टुडेज लेक्चर. थँक्यू.